उच्च मध्यमवर्गीय वाटणाऱ्या या महिला गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी शहरातल्या वेगवेगळ्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या उद्देशानं फिरत होत्या. मात्र कुठेच त्यांनी दागिने खरेदी केले नाहीत. दुकानात येताना त्यांच्याबरोबर 2 पुरुष आणि 2 छोटी मुलंही होती. रत्नागिरीच्या मारुती मंदिर परिसरातल्या एका सोन्याच्या पेढीवर ही टोळी खरेदीच्या बहाण्यानं आली आणि त्यांना पाहताच पेढीच्या मॅनेजरनं चोरांच्या या टोळीला ओळखलं. एवढंच नाही तर त्याने इतर व्यापाऱ्यांनाही सावध केलं. शहरातल्या सोने व्यावसायिकांनी तत्काळ एकत्र येत रत्नागिरी पोलिसांच्या मदतीनं स्कॉर्पिओ गाडीतून फिरणाऱ्या या टोळीला पकडलंय. 2 महिन्यापूर्वी हे रत्नागिरीमध्ये येऊन गेल्या होत्या, प्लस आता आल्या होत्या. परंतु हे जे रेकॉर्डिंग होतं, जे आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग प्रत्येक दुकानात असल्यामुळे व्हिडिओ शूटिंगमुळे ह्या बायका कोण आहेत, कुठल्या आहेत हे लक्षात आलं होतं. योगायोगान त्या शनिवारी जेव्हा रत्नागिरीमध्ये आल्या तेव्हा सुवर्णकारांच्या रत्नागिरीच्या सुवर्णकार सरावांच्या सगळे एकीमुळे सगळे एकत्रित असल्यामुळे व्हिडिओ शूटिंग आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमुळे त्या रत्नागिरीत आलेल्या आहेत. त्यांची गाडी रत्नागिरीत पार्क आहे. हे सगळ्यांच्या निदर्शनात आल्यावर आमच्यातले काही बंधू सगळे एकत्र येऊन त्यांच्या पाठलाग करून पोलिसांचं सहकार्य घेऊन पोलिसांनी पण चांगलं आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांना आम्हाला पकडण्यात यश आलं. या टोळीला ताब्यात घेताच त्यांच्याकडे 51,525 रुपयांची रोकड, 2.5 लाख रुपयांचे 8 तोळे सोन्याचे दागिने, ज्यात कानातील टॉप आणि 4 मंगळसूत्र यांचा समावेश होता. या टोळीला पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी आपण नुकतंच सांगली आणि लांजा शहरात सोन्याच्या दुकानात चोरी करून आल्याचं कबूल केलं. ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींपैकी ज्योत्स्ना कछवाय आणि सूरज कछवाय हे पती पत्नी असून त्यांच्याबरोबर त्यांची 2 लहान मुलं आहेत. तर ताब्यात घेण्यात आलेले कमल राठोड आणि संदीप जाधव हे दोघे पुण्यातल्या कात्रजचे आहेत. सोन्याच्या दुकानात ग्राहक म्हणून प्रवेश करत लहान मुलांना पाणी हवं आहे असं म्हणत दुकानातील सेल्समनना कामात गुंतवून दुकानदाराची नजर चुकवत सोन्याचे दागिने पळवून नेण्याची या टोळीची मोडस ऑपरेंडी आहे. शहरामध्ये मारुती मंदिर परिसर पेट्रोलिंग फिरत असताना PNG ज्वेलर्स दुकानासमोर 2 महिला आपल्या मुलांसह स्कॉर्पिओ गाडीमधून संशयास्पद रीतीने पळून जात असताना दिसून आल्या. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्या व कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडं सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज मिळून आला. त्याबाबत त्यांच्याकडं चौकशी करता त्यांनी त्याबाबत समाधानकारक उत्तरं दिली नाही, म्हणून त्यांना ताब्यात घेतलं. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, लांजा या ठिकाणी ज्वेलर्स दुकानामधून दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं केलेल्या तपासात या टोळीनं मुंबई, कणकवली, लांजा, अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, औरंगाबाद, इंदापूर, टेंभुर्णी, निगडी, पिंपरी अशा अनेक शहरात या टोळीनं सराफ दुकानांवर डल्ला मारल्याचं समोर आलंय. रत्नागिरीत पकडले जाण्यापूर्वी 1 दिवस आधीच त्यांनी लांजा शहरात एका सोन्याच्या दुकानात आपले हात साफ केल्याचंही पुढे आलंय. काही महिन्यांपूर्वी हीच टोळी रत्नागिरी शहरात येऊन चोरी करून गेल्याचं आता सोने व्यावसायिकांनी आपल्या CCTV फुटेजवरून सांगितलंय. रत्नागिरीतल्या सराफ व्यावसायिकांच्या सतर्कतेनं पोलिसांच्या ताब्यात आलेल्या या टोळीकडून महाराष्ट्रातल्या अनेक सराफा पेढींवरचे चोरीचे गुन्हे उघड होणार आहेत. अमोल कोले, साम TV, रत्नागिरी.